आयुक्त साहेबांचा पुनर्वसन समितीचा आमच्याकडे यू टाईप रस्ता जो आहे अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे आणि या रस्त्यावर जवळपास 1800 लोक आहेत, ज्याच्यामध्ये 900 पर्यंत सदनिकाधारक आहेत आणि 800 ते 900 दुकानदार आहेत। अशी लोक जी पण आहे ना 40, 50, 60, 70 वर्षापासूनची तिथे राहत आहेत, म्हणजे महापालिका होण्यापूर्वीची आहेत आणि त्याचबरोबर स्वातंत्र्यपूर्व काळातली सुद्धा घरं आहेत। परंतु महापालिकेने इथल्या ठेकेदार आणि इथल्या विकासक त्या रस्त्यावर जे आलेले आहेत त्यांच्यासाठी आयुक्तांनी सुपारी घेतल्यासाठी आम्हाला MMC ॲक्टनुसार 260ची नोटीस त्यांनी दिलेली आहे। रस्ता रुंदीकरण करताना जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया यांना राबवायची नाही, कारण त्या प्रक्रियेमध्ये पुनर्वसन आलं, कॉम्पेन्सेशन आलं आणि या लोकांना कुठे ना कुठे ॲडजस्ट करणं हा विषय आला। परंतु महापालिकेच्या वतीने हे काही करायचं नाही। कदाचित महापालिकेला भीक लागल्याची असण्याची शक्यता आहे किंवा महापालिकेला ठेकेदार आणि विकासकांनी खरेदी केलेलं दिसतंय, म्हणूनच आम्हाला 260ची नोटीस देऊन अनधिकृत ठरवायचं आणि मग आम्हाला कुठे संधी मिळणार नाही, कोर्टात जायला संधी मिळणार नाही आणि आमची घरं उद्या निष्कासित करू शकतात अशी सगळी परिस्थिती महापालिकेने निर्माण केल्यामुळे या लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे। आणि या भावनेच्या माध्यमातून आम्ही सातत्याने यू टाईप पुनर्वसन कृती समितीच्या माध्यमातून आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतोय, परंतु आयुक्तांनी गेल्या 15-20 दिवसापासून आम्हाला कुठलीही भेट दिली नाही। आम्हाला कुठल्याही सहाय्यक आयुक्त असतील, उपायुक्त असतील, यांनी कुठलीही वेळ दिलेली नाही आहे आणि अखेर आम्ही 2 वेळा हे आंदोलन आम्ही पुढे ढकललं। पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं, पोलिसांच्या वतीने विनंती केली की आयुक्तांशी आम्ही बोलू, परंतु आयुक्तांनी आत्तापर्यंत आम्हाला कुठल्याही पद्धतीचं आश्वासन, आम्ही ज्या काही मागण्या केलेल्या आहेत आमच्या 5-6 मागणी, त्या मागण्यांवरती कुठल्याही पद्धतीचं आम्हाला रिवर्ट केलेलं नाही, उत्तर दिलेलं नाही। त्यांचं उत्तरदायित्व नसेल तर आम्ही हा आंदोलन शेवटी आम्हाला आज येऊन करावं लागलं। तुम्ही बघताय जवळजवळ 40 डिग्री आज टेम्परेचर असेल, या टेम्परेचरमध्ये आमच्या माता भगिनी घर जाईल या भीतीपोटी इथे आलेले आणि म्हणूनच आम्ही या महापालिकेला जागा करण्यासाठी, त्यांचा निषेध करण्यासाठी दिलेल्या नोटीस रद्द कराव्या आणि आमचं पुनर्वसन तिथे आलेल्या विकासकांच्या माध्यमातून आमचं आहे तिथेच पुनर्वसन व्हावं याची जबाबदारी तिथे आलेल्या विकासकांवरती निश्चित करावी, यासाठी आम्ही इथे या मागण्या घेऊन आम्ही